स्वरचित कविता आपल्या समोर सादर करतो। कवितेचं शीर्षक आहे चित्रपट, परिषदा आणि चर्चा। सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे राजकारण आणि त्यांच्या पत्रकार परिषदा, यावर आधारित ही कविता आहे। की मी आजकाल पाहत नाही चित्रपट थिएटरवरचा, मी आजकाल पाहत नाही चित्रपट थिएटरवरचा, पाहत असतो पत्रकार परिषदा आणि चॅनलवरच्या चर्चा। मी आजकाल पाहत नाही चित्रपट थिएटरवरचा, पाहत असतो पत्रकार परिषदा आणि चॅनलवरच्या चर्चा। तिथंच भेटतात मला नटी आणि नट, मग कशाला पाहू थिएटरवरचा चित्रपट। कारण त्याच्यामध्ये बदला आहे, मोबदला आहे। कारण त्याच्यामध्ये बदला आहे, मोबदला आहे, थ्रिलर आहे, कोण कुणाचा किलर आहे। कारण त्याच्यामध्ये बदला आहे, मोबदला आहे, थ्रिलर आहे, कोण कुणाचा किलर आहे। कथा आहे, गाणी आहे आणि यांचा अभिनय बघून माझ्या डोळ्यात पाणी आहे। मान आहे, सन्मान आहे, मान आहे, सन्मान आहे, राम, हनुमान आणि अजान आहे। त्याच्यामध्ये खोके आहेत, सत्तेसाठी पिसाटलेले बोके आहेत। त्याच्यामध्ये खोके आहेत, सत्तेसाठी पिसाटलेले बोके आहेत। भूखंड मिळाला की मग पद घेऊन सारं काही ओके आहे। पण कधीतरी भरवा पत्रकार परिषदा आणि होऊ द्या चर्चा शेतकऱ्याच्या विजेच्या, गुंडागर्दीच्या, बेरोजगारीच्या। कधीतरी भरवा पत्रकार परिषदा आणि होऊ द्या चर्चा शेतकऱ्याच्या, विजेच्या, गुंडागर्दीच्या, बलात्काराच्या, शिक्षणाच्या आणि घोटभर पाण्याच्या। रोजच चर्चा राजकीय सापशिडीच्या आणि ईडीच्या, रोजच चर्चा राजकीय सापशिडीच्या आणि ईडीच्या, धर्म जातीच्या, कधीतरी करा ना चर्चा आता या मातीच्या। रोजच चर्चा राजकीय सापशिडीच्या आणि ईडीच्या, धर्म जातीच्या, कधीतरी करा ना चर्चा आता या मातीच्या। भविष्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्व राजकीय चित्रपटांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। भविष्यात प्रदर्शित होणाऱ्या सर्व राजकीय चित्रपटांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। अभिनय करता करता नोटाचा रंग बदलता, भविष्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्व राजकीय चित्रपटांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। अभिनय करता करता नोटाचा रंग बदलता माझ्या तिरंग्याचा रंग बदलू नये एवढीच माझी इच्छा। पत्रकार परिषदा आणि चॅनलवरच्या चर्चा। खूप सुंदर, अतिशय जोरदार टाळ्या होऊ द्या। अतिशय वास्तववादी चित्रण या ठिकाणी सरांनी सादर केलं। अजून एक गायक